नमस्कार, एसएन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या पिंपळनेर शहराच्या पहिल्या नगर परिषदेत निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात काटेकी टक्कर होती. नगर परिषदेच्या भाजपच्या उमेदवार डॉक्टर योगिताताई जितेश चौरे यांनी शिवसेनेच्या ललिता गायकवाड यांच्या विरोधात 1366 मतांची आघाडी घेत ते निवडून आल्या. पिंपळनेर शहराच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा होण्याचा मान डॉक्टर योगिता चौरे यांना मिळाला आहे. या निवडणुकीमध्ये भाजपाचे 8 आणि नगराध्यक्ष असे 9 तर शिवसेनेकडे 8 नगरसेवक निवडून आले आहेत. 2 अपक्ष उमेदवारांनी मुसंडी मारत आपले पद कायम राखले. प्रभाग 9मध्ये 10 वर्षे उपसरपंच असलेले साहेबराव गांगुर्डे हे अपक्ष लढत देऊन रोलर चिन्हावर निवडून आले, तर प्रभाग 5मध्ये डॉक्टर प्रशांत कांतीलाल बागुल हे भाजप व शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून अवघ्या 17 मतांनी निवडून आले. प्रशांत बागुल यांना शिवसेनेत प्रवेश करूनही उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आणि त्यात ते निवडून आले. ह्या सर्व घडामोडीमध्ये पिंपळनेरच्या पहिल्या नगराध्यक्षा होण्याचा मान डॉक्टर योगिता चौरे यांना मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पिंपळनेर शहराच्या निवडणुकीकडे संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. यावेळी डॉक्टर योगिता चौरे यांची विजयी रॅली काढण्यात आली. यात माजी आमदार कुणाल पाटील, चौरे कुटुंबासह निवडून आलेले तसेच भाजपचे पराभूत झालेले सर्व उमेदवार यांचे अभिनंदन करीत अथक परिश्रमामुळे हा विजय शक्य झाल्याचे, तसेच पिंपळनेरवासियांनी टाकलेला विश्वास सोबत असल्याने आम्ही हे यश मिळवू शकलो असे यावेळी त्यांनी सांगितले. भाजपाचे अध्यक्ष बापू खलाने यांनीही सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. यावेळी चंद्रजित भैया पाटील, बबनराव चौधरी, डॉक्टर सुभाष भामरे, डॉक्टर जितेश चौरे यांनीही मतदारांचे आभार मानले. 2 जागांवर जानेवारी महिन्यात निवडणूक होणार असून या ठिकाणी दोन्ही जागा भाजपाकडे येतील असाही विश्वास यावेळी माजी आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केला. फटाक्यांच्या आतषबाजी तसेच गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शिवसेना शिंदे गटाचे ॲडव्होकेट ज्ञानेश्वर रेखंडे यांनी 200 मतांची आघाडी घेत विजय मिळवला. त्यांचे व निवडून आलेल्या 7 नगरसेवकांचे आमदार मंजुळाताई गावित तसेच डॉक्टर तुळशीराम गावित, सागर गावित यांनी अभिनंदन केले. ह्या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक 5मधील अपक्ष उमेदवार डॉक्टर प्रशांत कांतीलाल बागुल यांनी भाजपाला पाठिंबा दिला असून कुणाल बाबा यांनी तसेच जिल्हाध्यक्ष बापू खलाने यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. पिंपळनेर येथील विजय साहेबराव गांगुर्डे यांनी त्यांचे चिन्ह असलेल्या रोलरवर बसून भव्य मिरवणूक काढली. यावेळी बसस्टँड चौफुलीवर JCBच्या सहाय्याने गुलाल उधळण्यात आला. विजय गांगुर्डे हे तब्बल 10 वर्षे पिंपळनेर ग्रामपंचायतीचे उपसरपंच देखील होते. त्यांनी काढलेल्या विजयी मिरवणुकीकडे पिंपळनेरवासियांचे लक्ष वेधले गेले. ह्या निवडणुकीमध्ये अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पिंपळनेर शहरातील तैलिक समाजाचे 3 उमेदवार निवडून आले आहेत. वास्तविक पाहता हे 3ही उमेदवार वेगवेगळ्या प्रभागामध्ये उभे होते. समाजाचे अत्यल्प मतदान असताना देखील या 3ही उमेदवारांनी निवडणुकीमध्ये बाजी मारल्याने संपूर्ण पिंपळनेर शहरामध्ये या विषयावर चर्चा घडून येत होती. एसएन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, पिंपळनेर. धन्यवाद. भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी नगर परिषदेमध्ये मिळालेला 1366 मतांनी आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार त्या विजयी झाल्या
आणि 18पैकी 8 आमच्या चिन्हावरती आणि 2 अपक्ष असे 10 आमच्या विचारांचे नगरसेवक या ठिकाणी निवडून आले. पिंपळनेरच्या सर्व नागरिकांनी फार मोठा विश्वास आज भारतीय जनता पक्षावरती आणि आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावरती दाखवलेला आहे. आम्हाला विश्वास द्यायचा आहे की ज्या विचारांनी आम्ही जो अजेंडा घेऊन आम्ही लोकांसमोर गेलो होतो तो अजेंडा येणाऱ्या काळामध्ये या पिंपळनेरचा प्रचंड असा विकास करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आमच्या या संपूर्ण टीमच्या माध्यमातून झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जो काही बॅकलॉग हा पिंपळनेरचा राहून गेलेला आहे त्या सर्व विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नक्की होईल विश्वास तुम्हाला सर्वांना देतो. सर्व पिंपळनेरच्या सर्व मतदारांचे खूप मनापासून आम्ही धन्यवाद अर्पण करतो. खूप खूप धन्यवाद. दिलेला आजचा हा आशीर्वाद विजयी रूपाने आम्हाला विजयी मतांनी सोडून दिलं त्याबद्दल मी पिंपळनेरकरांचे मनपूर्वक आभार मानते. हा फक्त माझा विजय नसून हा पूर्ण पिंपळनेरचा विजय आहे असं मी मानते. तसंच पिंपळनेरकरांचा विकास आपला गेला होता तो यापुढे कधी वाढेल असं मी आश्वासन देते. माझ्यासोबत जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांच्या वतीने नगराध्यक्ष पदाच्या या वतीने सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. तसेच पालकमंत्री जयकुमार रावल तसेच केंद्रीय मंत्री यांचे मी आभार मानते. बाबा बापरे यांचे मी आभार मानते. माजी आमदार नुसतं फोटो ना पिंपळनेर नगर परिषदेसाठी नगराध्यक्षा म्हणून डॉक्टर योगिता चौरे विजयी झाल्या तर अन्यही विजयी झालेले नगरसेवक असे योगेश सोमनाथ नेरकर भाजपा, भिकुबाई वसंत मालोसरे शिवसेना शिंदे गट, कौसर याकूब खान शिवसेना शिंदे गट, प्रशांत पांडुरंग चौधरी शिवसेना शिंदे गट, शोभा सुभाष नेरकर शिवसेना शिंदे गट, विशाल सुनील सोनवणे शिवसेना शिंदे गट, डॉक्टर प्रशांत कांतीलाल बागुल अपक्ष, मनीषा संभाजी डोले भाजपा, विनोद मधुकर कोठावदे भाजपा, आशा योगेश महाजन भाजपा, गणेश प्रकाश खैरनार शिवसेना शिंदे गट, माया दीपक पवार भाजपा, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर गोविंदराव वेखंडे शिवसेना शिंदे गट, रेखा दिलीप सूर्यवंशी शिवसेना शिंदे गट, विजय साहेबराव गांगुर्डे अपक्ष, प्रज्ञा चंद्रशेखर बाविस्कर भाजपा, सतीश बाबूलाल शिरसाट भाजपा, लीलाबाई सोमनाथ राऊत भाजपा. सर्व विजय. SN न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप पिंपळनेर. धन्यवाद.